या कुडकुडत्या थंडीमध्ये संध्याकाळी काही किचनमध्ये काम करावंसं वाटत नाही, पण तरी पण पौष्टिक देखील खाल्लं पाहिजे, छान गरमागरमही पाहिजे आणि झटपट पण झालं पाहिजे असा विचार आपला चालूच असतो. त्यासाठी हा आजचा माझा संध्याकाळचा बेत अगदी झटपट होणारा. 1 वाटी मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे, कुठलाही तांदूळ घेऊ शकता. पाव कप मूग डाळ, पाव कप तूर डाळ आणि पाव कप मसूर डाळ अशा 3 डाळी घेतल्यात. कुठल्या आवडीनुसार डाळी कमी जास्ती केल्यात तरी चालेल किंवा अजून कुठल्या डाळी घातल्यात तरी चालेल. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि डाळ आणि तांदूळ हे चांगलं स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे. हे धुवून त्यातलं खराब पाणी काढून टाकलं आणि त्यामध्ये परत एकदा मी 2 ग्लास पाणी घालून ठेवते आणि हे पाणी घातलेलं डाळ तांदूळ थोडा वेळ बाकीची तयारी होईपर्यंत मी हे बाजूला ठेवते. अशा थंडीमध्ये ना रात्रीच्या जेवणासाठी मी इथे गरमागरम डाळ तांदळाची खिचडी बनवते, पण त्याच्यासोबतच याला अजून पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये मी काही भाज्या घालते. फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या होत्या त्या मी इथे घेतलेल्या आहेत. त्यामध्ये एक गाजर घेतलं आहे, बटाटा घेतला आहे, टोमॅटो आहे, मटार देखील घेणार आहे मी आणि गाजर एकदम बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे. बटाट्याची साल काढून त्याच्या पण एकदम बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. बऱ्याच मुलांना भाज्या अशा खायला आवडत नाही, त्यामुळे जर त्याच्या मोठ्या फोडी दिसल्या कुठल्याही पदार्थामध्ये किंवा भातामध्ये तर ते बाजूला काढून टाकतात. त्यामुळे बारीक बारीक चिरून घ्या, म्हणजे त्यांना लक्षात पण येणार नाही आणि ते काढता येणार नाही. इथे मी सगळं चिरून घेतलं आहे. टोमॅटो, बटाटा, गाजर आणि मटार ज्या काही माझ्याकडे भाज्या होत्या त्या मी इथे वापरल्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून घालू शकता किंवा कमी करू शकता. कुकर गरम व्हायला ठेवला आहे आणि एका बाजूला भातामध्ये घालण्यासाठी पाणी देखील गरम व्हायला ठेवलं आहे. कुकरमध्ये फक्त 2 चमचे तेल घालायचं आहे. नंतर आपण तुपाची फोडणी देणार आहे, त्यामुळे मी इथे तेल वापरले किंवा तूप पण तुम्ही इथे वापरू शकता तेलाऐवजी. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे घातले, मस्त फोडणी बसली आहे. तमालपत्र घालायचं आहे, थोडासा हिंग घालते मी. आता यामध्ये आपण थोड्या भाज्या परतून घेऊया. त्यामध्ये मटार घातलेत, बटाटा, गाजर घातले, टोमॅटो पण घातला. आता हे थोडंसं मी परतून घेते. भाज्या चांगल्या परतून घेतल्यानंतर 1 मिनिट याला वाफ आली की त्यामध्ये आलं, लसूण इथे मी बारीक चिरून घेतलं ते घालते मी यामध्ये. तुम्ही किसून पण घालू शकता. थोडंसं जाडसर असं असेल ना पेस्टपेक्षा तर त्याची चव छान लागते खाताना, त्यामुळे असं चिरून घेतलेलं मी इथे घातलं आहे. हलकंसं परतून घेते, त्याचा कच्चेपणा निघून जाईल इतपतच. गॅस कमी ठेवला आहे. आता यामध्ये डाळ तांदूळ हे बघा भिजत ठेवले होते, अजून पण मी त्यातलं पाणी काढलं नाही. आत्ता या स्टेजला मी त्यातलं पाणी काढून घेते. पाणी काढून टाकायचं आणि नुसता डाळ तांदूळ कोरडा यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं घातल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालते मी, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता हे सगळं 2-3 मिनिटे परतून घ्यायचं आहे. एका बाजूला मी पाणी गरम व्हायला ठेवलं आहे, तर हे सगळं मिळून 2 कप झालेलं, तर मी इथे 5 कप पाणी गरम व्हायला ठेवलं आहे. म्हणजेच 1 कप तांदूळ होता आणि 1 कप डाळी होत्या, त्यासाठी मी इथे दुप्पट आणि अजून 1 वाटी जास्ती पाणी ठेवलेलं आहे. उकळलेलं पाणी घातलं, यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून मीडियम हीटवरती फक्त याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यात, याची वाफ निघून गेली की झाकण उघडले. अगदी मऊ असा छान भात शिजलेला आहे. बऱ्याचदा पाणी जास्ती असेल तर कुकरमधून पाणी बाहेर येतं, त्यामुळे सुरुवातीला मी जास्ती पाणी वापरलं नव्हतं. नंतर मी यामध्ये पाणी घालणार आहे. अगदी मऊसूत असा हा डाळ भात तयार झाला आहे. सगळं एकसारखं मी थोडं करून घेते. आता हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीचा हा डाळ भात हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. फक्त या स्टेजला गरमच पाणी घालायचं आहे. मिठाची चव बघून तुम्ही या स्टेजला अजून मीठ वापरू शकता, कारण पाणी आपण वाढवलं आहे त्याच्यामुळे मीठ थोडंसं कमी लागू शकतं. त्याच्यामुळे अंदाज घेऊन तुम्ही मीठ घालू शकता. सगळं आता मी मिक्स करून घेते. छान एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमीच ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती हे 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे, अगदी गॅस कमी ठेवून. हे व्यवस्थित तयार झाले. याला आता आपण फोडणी घालून घेऊया. फोडणीसाठी तूप घेतलं एका पॅनमध्ये, 1 ते 1.5 चमचा तूप आहे. तुपाची मस्त अशी फोडणी बसते, त्यामुळे तुपाची फोडणी घालायची. यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि उभा चिरून घेतलेला भरपूर लसूण, कढीपत्ता घालायचे. लसणाची फोडणी खूप जबरदस्त लागते या भातामध्ये, त्यामुळे भरपूर लसूण इथे वापरला आहे. लसणाचा हलकासा कलर यामध्ये बदलला की त्यात आता आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत. मसाले म्हणजे खूप जास्त काही मसाले नाही, थोडासा हिंग घालायचा आणि लाल तिखट घालायचं आहे. थोडीशी किंचित हळद घातली आहे. हळद आपण आधी पण घातली होती, थोडीशी घातली फोडणीमध्ये.
आता हे जास्ती मिक्स करत बसायचं नाही, नाहीतर लाल तिखट करपून जाईल. त्यामुळे हलकंसं मिक्स करून लगेच पटकन ही फोडणी आपल्याला भातामध्ये घालायची आहे. ही स्टेज सगळ्यात शेवटी करायची आहे. मस्त अशी आपली ही डाळ खिचडी तयार झाली आहे. थोडीशी कोथिंबीर घालते आहे. बऱ्याच जणांना एवढी सैलसर खिचडी आवडत नाही, तर सुरुवातीला आपण कुकर उघडला तशा पद्धतीची हवी असेल तर तेव्हा तुम्ही ही फोडणी घालू शकता, पाणी न घालता. अशी गरमागरम वाफाळती खिचडी थंडीमध्ये खायला काही मजा येईल ना. आणि तीही पौष्टिक आहे. यामध्ये खूप साऱ्या भाज्या पण आहेत आणि डाळी पण आहेत, त्यामुळे बिना गिल्ट तुम्ही खाऊ शकता. कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.